नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आरटीओ एएमव्हीआय याच्यामध्ये 2020 नंतर पहिल्यांदाच 460 प्लस जागांची जाहिरात लवकरच येणार आहे. एक ग्लॅमर आहे या पोस्टला, एक वर्दीची पोस्ट आहे आणि डिप्लोमा नंतर जर मिळवण्याची झाली तर ही एकमेव ज्याला म्हणतो आपण शासनामधली पोस्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तयारी तुमची आजपासूनच असली पाहिजे. नक्कीच सुरुवातीपासून आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीवरती मायक्रो अनालिसिस करून काम करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, कारण कॉम्पिटिशनही त्या लेवलला नक्कीच जाणार आहे. पूर्व परीक्षेचा जर विचार केला तर पूर्व परीक्षेमध्ये जे काही विषय आहे त्याच्यामध्ये करंट अफेअर हा जो एक टॉपिक आहे, याच्यामध्येही लक्षात घ्या की हा जो टॉपिक आहे करंटशी रिलेटेड, विभागाशी रिलेटेड बरेचसे क्वेश्चन्स याच्यामध्ये असतात. त्या अनुषंगाने आपण काही माहिती या सेशनमध्ये देणार आहोत. आरटीओ एएमव्हीआय या पदाच्या जबाबदाऱ्या काय आहेत, कार्यकर्तव्य काय आहेत, यावरती आपण अगोदरही व्हिडिओ केला होता आणि याच्यामध्ये त्याचं एक हायलाइट आणि तसंच हे विभाग काय आहे, डिपार्टमेंट काय आहे, नेमकं काय काम करतं, हायरकी कशी आहे हे सुद्धा समजून घेणार आहोत. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नवीन जर असाल तुम्ही या चॅनलवरती, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जर मोटर वाहन विभागाच्या महाराष्ट्र शासनाच्या या पोर्टलवरती किंवा वेबसाईटवरती जर गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की आता जे काही प्रशासकीय अधिकारी आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही सन्माननीय मंत्री महोदय आहे ते सगळे तुम्हाला माहिती पडतील. हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला करंट अफेअरशी निगडीत आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही नवीन अपडेट या विभागाशी रिलेटेड आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला माहिती आहे की नव्याने HSRPच्या नंबर प्लेट्स आहेत, ह्या आपल्याला नवीन लावून घ्यायच्या आहेत, त्याचे सगळे अपडेट्स वगैरे आहेत, हे सगळं त्यांच्या वेबसाईटवरती आपल्याला बघायला मिळेल. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं की मुंबईला जे मुख्य कार्यालय आहे मोटार वाहन विभागाचं, तिथे ट्रान्सपोर्ट कमिशनर हे बसतात. महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे विभागीय रचना आहे, याच्यामध्ये 24 रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसेस आहेत, म्हणजे ज्याला आपण प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणतो. या कार्यालयाचे जे प्रमुख असतात रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर म्हणजेच प्रादेशिक परिवहन अधिकारी, हे त्या कार्यालयाचे मुख्य असतात. असे 24 कार्यालय महाराष्ट्रामध्ये आहे प्रादेशिक कार्यालय. त्याच्या व्यतिरिक्त 34 जे आहे हे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे, म्हणजे सब रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसेस आहेत. आणि इथले जे प्रमुख असतात ते डेप्युटी असतात तिथले, बरोबर आहे. तर हे जे 34 कार्यालय आहेत, ज्याला आपण स्पेसिफिकली म्हणूया की उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, आणि याचे जे प्रमुख असतात ते काय असतात, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेवलला ज्याला म्हणतो आपण की विभागीय कार्यालय आहेत आणि त्यानंतर तिथे वेगवेगळे अधिकारी, कारण हे जे आता मी तुम्हाला सांगितलं तिथले ते मुख्य अधिकारी आहेत आणि त्याच्या खाली ही हायरकी येते. आपल्या आरटीओ एएमव्हीआय असेल किंवा परिवहन जे ज्याला म्हणतो आपण विभाग आहे त्याचे शिपाईपर्यंत हे सगळं येतं. ओके, त्याच्या व्यतिरिक्त 22 असे ज्याला म्हणतो आपण की चेकपोस्ट आहेत, जे सीमा नाके आहेत. असे 22 नाके आहेत जे काय करतात की महाराष्ट्रामधलं आणि बाजूच्या ॲडजसंट स्टेटमधलं किंवा राज्यामधलं जे परिवहन आहे याला सुरळीत ठेवण्याचं काम करतं. तिथे चेकपोस्ट म्हणजे डेफिनेटली तिथे जे काही पर्टिक्युलर तपासणी आहे या सगळ्या तपासण्या इथे होतात आणि हे काम सुद्धा त्या विभागाच्याच अंडर येतं. म्हणजे 24 परत 34 आणि हे 22 सीमा तपासणी नाके, असा हा मोठा भाग आहे. आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही विभाग आहे या प्रत्येक विभागाला ज्याला आयुक्त कार्यालय आणि त्याच्या व्यतिरिक्त जी काही यंत्रणा आहे ती सगळी यंत्रणा दिलेली आहे. आपण जर बघायचं झालं तर कोकण विभागामध्ये बघा, मुंबईचे जे काही आपल्याला माहिती आहे की MH01 पासनं तर जे काही MH6 पर्यंत आहे त्याच्याशी निगडीत हे सगळे परिवहन कोकण विभागाच्या अंडर येतं. त्याच्या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नवी मुंबई, मीरा भाईंदर ह्या ज्या आहेत ह्या सुद्धा ह्या ॲडिशनल आता लेटेस्टमध्ये आलेल्या ज्या काही पर्टिक्युलर ज्याला म्हणतो विभाग आहे तर हे याच्यामध्ये ॲड ऑन झालेले आहेत. पुणेमध्ये सुद्धा एक साधारणतः 11 विभाग आहेत बघा मिळून. पुणे, PCMC, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, कराड, अकलूज, बारामती, सांगली, फलटण, याच्यामध्ये सगळ्या ज्या काही विभागवार रचना आहेत तर त्या सगळ्या विभागवार रचनामध्ये तिथे हायरकी, युनिफॉर्मिटी आहे आणि तिथे हे जे आरटीओ एएमव्हीआय आहे हे कार्यरत
असतात. असेच बाकीचे जे काही पर्टिक्युलर विभाग आहे, नाशिक विभाग असेल, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग असेल, असे विभाग जे आहेत या विभागामध्ये विविध पर्टिक्युलर ज्याला म्हणतो विभागीय कार्यालय हे आता होत आहेत आणि नव्याने परत ॲडिशनल होत आहेत. तुम्ही जर बघितलं असेल तर याच्यामध्ये आता मी जे याचा उल्लेख केला तर बेसिकली याच्यामध्ये आता बघा इचलकरंजी 51 आहे किंवा अकलूज आहे, ह्या ज्या आहेत ह्या पर्टिक्युलर फलटण आहे, हे ॲडिशनल आता नव्याने तयार झालेले काही विभाग याच्यामध्ये आढळून येतात. सगळ्यात महत्त्वाचं की आरटीओ एमव्हीआय या पदासाठी जे विद्यार्थी पात्र होतात आणि विभागामध्ये रुजू होतात त्यांचं कामाचं स्वरूप काय आहे. तर कामाचं स्वरूप तुमच्या ऑफिसवरती सुद्धा डिपेंड करतं की कुठे पर्टिक्युलर तुमची पोस्टिंग आहे, ऑफिशियल जॉब आहे, साईट पार्ट आहे. तर हे सुद्धा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकच्या मेन जबाबदाऱ्या आपण जर बायफर्केट केल्या तर व्हेकल इन्स्पेक्शन हा महत्त्वाचा पार्ट येतो. त्याच्यामध्ये मग तुमचं फिटनेस चेकिंग असेल किंवा रिन्युएशन असेल, लायसन्स रिन्युएशन, किंवा एखाद्या पर्टिक्युलर वाहनामध्ये जर बदल केलेला असेल, आपल्याला माहिती आहे मधल्या काळामध्ये सीएनजी वगैरे जे काही पेट्रोल टू सीएनजी, तर असे जे बदल केलेले आहेत ते नियमानुसार आहेत का हे सुद्धा पाहणे. त्यानंतर ज्या काही ट्रान्सपोर्ट, मग ते पब्लिक ट्रान्सपोर्ट असो किंवा गुड्स ट्रान्सपोर्ट असो, याच्यामध्ये जे काही वाहनं यूज होतात याची नियमित तपासणी किंवा इन्स्पेक्शन जे आहे हा त्याचा ज्याला म्हणतो आपण पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट पर्टिक्युलर ड्युटी. ओके. त्यानंतर लायसन्सशी रिलेटेड खूप साऱ्या ड्युटीज त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. जसं आपल्याला जे काही पर्टिक्युलर चेकिंग होतं किंवा टेस्टिंग होतं, लायसन्स टेस्टिंग होतं, तर त्याच्यामध्ये चालक परवाना चाचणीमध्ये सहभाग घेणे, ड्रायव्हिंग टेस्ट घेणे, अहवाल सादर करणे त्याच्याशी निगडीत, किंवा याच्या व्यतिरिक्त जे काही स्पेशल व्हेकल्स आहेत, मग त्याच्यामध्ये दिव्यांगाचे व्हेकल्स असतील किंवा वृद्धांचे व्हेकल्स असतील, याच्या परवान्याची प्रक्रिया जी आहे ती हे पार पाडत असतात, म्हणजे भविष्यात तुम्हाला पार पाडायची आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की एन्फोर्समेंट ड्युटीज, नियम अंमलात आणणे वाहतुकीचे. आपल्याला माहिती आहे आपण स्पेसिफिकली चौकामध्ये बघतो तर त्यावेळेस ह्या ज्या ड्युटी आहेत ह्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये जे काही नियम न मानणारे आहेत त्यांना पर्टिक्युलर नियमात दंड आकारणे, ओव्हरलोडिंग ज्याला इल्लीगल ट्रान्सपोर्टेशन म्हणतो, प्रवासी वाहतुकीमध्ये काहीतरी वेगळं जे काही पर्टिक्युलर ट्रान्सपोर्ट आहे ते ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या याच्यामध्ये आहेत. आणि तपासणी दरम्यान वाहनाची जे डॉक्युमेंटेशन आहे हे सुद्धा डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करणे, चेक करणे हा त्यांच्या कामाचा भाग आहे. बऱ्याचदा जे काही अपघात होतात तर फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन जे आहे ती त्या पर्टिक्युलर अधिकाऱ्याकडनं केली जाते, म्हणजे याला आपण अपघाताची जी काही इन्व्हेस्टिगेशन आहे ते म्हणतो. तर याच्यामध्ये जे काही सिरियस ज्याला इंजुरी आहे किंवा ज्या काही पद्धतीचे पर्टिक्युलर गंभीर अपघात आहे त्याच्यामध्ये प्रायमा फेसा जे काही इन्क्वायरी आहे ती करणे, वाहतूक पोलिसांना टेक्निकल हेल्प करणे, अपघातग्रस्त वाहनांची तपासणी व त्याचे रिपोर्ट सादर करणे, हे सुद्धा पार्ट अँड पार्सल आहे तुमच्या आरटीओ एमव्हीआय या पदासाठीचा. पीयूसी आपण नाव ऐकलेलं असतं, बरोबर आहे. तर त्याच्याशी संबंधित जे काही काम आहे आणि चेकिंग आहे, पीयूसी कंट्रोल, जर नियमाच्या बाहेर कोणी काही काम करत असेल तर त्याच्यावरती कारवाई करणे, जे काही ज्याला म्हणतो आपण प्रॉपर वेनी यूज करणारं फ्युएल आहे ते न वापरता वेगळं काही केलं त्याच्यावरती लक्ष ठेवणे, कार्यवाही करणे, आणि ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग याच्यामध्ये बराचसा आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटीज मध्ये जे काही व्हेकलचे फिटनेस सर्टिफिकेट आहे ते देणे, ज्याला म्हणतो आपण की नवीन वाहनं खूप सारी मार्केटमध्ये येत असतात तर त्यांचे जे काही नव्याने ज्याला म्हणतो एनरॉल होत असतात, ते नोंदणी होत असते, त्या प्रक्रियेमध्ये काम करणे आणि त्याच्याशी निगडीत जे काही रिपोर्ट्स आहेत, अहवाल आहेत, हे सगळं मेंटेन ठेवणे. ओके. हे काम सुद्धा आरटीओ एमव्हीआय या पदासाठीचं आहे. आपल्याला माहिती आहे विविध सप्ताहाच्या मार्गाने सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे अवेअरनेस अँड ट्रेनिंग अबाउट दी पर्टिक्युलर दिस डिपार्टमेंट, हे सुद्धा एक काम आहे. आपल्याला माहिती आहे की आठवडा आपण ज्याला म्हणतो आपण सुरक्षा आठवडा वगैरे साजरा करतो, तर त्याच्यामध्ये खूप चांगलं काम हे या विभागामार्फत केलं जातं. स्कूल जे विद्यार्थी आहेत त्यांना सगळे वाहतुकीचे नियम समजून सांगणे, त्याबद्दल मार्गदर्शन करणे, सेमिनार घेणे, वाहन चालक प्रशिक्षण केंद्राशी ज्याला म्हणतो आपण समन्वय, कोऑर्डिनेशन करणे, आणि ह्या प्रकारचे जे काही सुरक्षित ज्याला म्हणतो ड्रायव्हिंग हेल्मेट, सीट बेल्ट याच्याशी रिलेटेड
अवेअरनेस आणणे हे सुद्धा कामाचं स्वरूप आहे. म्हणजे व्हेरायटी ऑफ काम त्या पर्टिक्युलर पोस्टचं आहे आणि खूप ज्याला म्हणतो आपण की मेहनतीचं काम आहे, दिसतं तसं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच या विभागाबद्दल आपल्याला कुतूहल असतंच. त्या विभागामध्ये गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत होणारच असतात, पण तरीही एक ओव्हरव्ह्यू आपण घेतला की हायरार्की काय आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जबाबदाऱ्या काय आहेत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, की खूप सारे विद्यार्थी असे आहेत की जे जॉब करून ही RTO MVI ची एक्झाम द्यायची त्यांची इच्छा आहे, त्यांचा प्रयत्न आहे, जॉब तर सोडता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं की ऑनलाईन हा एक चांगला पोर्टल आहे आणि चांगला एक ज्याला म्हणतो उपाय आहे, कारण तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ऑनलाईन वरती अभ्यास करता येतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन साठी प्री, मेन्स आणि फाउंडेशन बॅच ही आपली अवेलेबल आहे. 7887811411 याच्यावरती तुम्ही संपर्क करा आणि नक्कीच तुम्हाला डिटेल माहिती दिल्या जाईल. विद्यार्थी मित्रांनो, स्टडी मटेरियल हा एक महत्त्वाचा भाग आहे. इन्फिनिटी अकॅडमीचं स्टडी मटेरियल एक बेस्ट स्टडी मटेरियल आहे, कारण ते त्या लेवलला तयार केलेलं आहे. याच्यामध्ये जसं मी नेहमी सांगतो की आयोग दोन गोष्टी देतं, सिलेबस आणि PYQ. तर PYQ आपल्याला इथे रेडीमेड आहेत. प्रिलिम्सचे सगळे PYQ विथ एक्सप्लेनेशन याचं एक वेगळं बुक आहे आणि मेन्सचं जे वेगळं बुक आहे याचं सुद्धा पर्टिक्युलर आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. ओके, तर याच्यामध्ये 1998 पासून तर आतापर्यंत ज्या काही एक्झाम झाल्यात त्या सगळ्या एक्झामचे जे पेपर्स आहेत, क्वेश्चन पेपर्स विथ एक्सप्लेनेशन आहे. आता ही एक्झाम जी आहे ती गट क मध्ये मोडतीये, त्याच्यामुळे गट क च्या हिशोबाने सुद्धा याच्यामध्ये क्वेश्चन्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्री साठी उपयुक्त असं नोट्स, रेडीमेड नोट्स आपल्या यशाची गुरुकिल्ली आता हे अवेलेबल झालेलं आहे आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या वेबसाईटवरती. ओके, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे पुणे, नाशिक आणि नागपूरच्या आमच्या ऑफिसवरती सुद्धा अवेलेबल होईल. एक खूप चांगलं ज्याला म्हणतो कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स, ह्या नोट्स लेटेस्ट एडिशन आहे 2026च्या. याच्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र असेल, सायन्स असेल, करंट अफेअर्स असेल, हे सगळे पॉईंट्स, मॅथमॅटिक्स, रिझनिंग हे सगळे दिलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये कंबाईन B आणि C च्या आधारावरती जे काही स्टडी मटेरियल लागतं, खऱ्या अर्थाने हे बेस्ट स्टडी मटेरियल आहे. याच्यासाठी सुद्धा तुम्ही आमच्या वेबसाईटवरती जाऊन हे बुक ऑर्डर करू शकता. ओके, विद्यार्थी मित्रांनो, मेन्स साठी हा 3 बुकचा सेट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 15ही तुमचे टेक्निकलचे सब्जेक्ट एकदम व्यवस्थित कव्हर होतील. याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स तर आहेच आहे, पण PYQ MCQ जे आहेत ते MCQ पण याच्यामध्ये दिलेले आहेत. ओके, आणि आपला युनिक प्रॉडक्ट तो म्हणजे फॉर्म्युला शीट. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट स्टडी मटेरियल आहे. हे सगळं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे आपल्या वेबसाईटवरती. पुणे येथल्या मानकरवाडा, पत्र मारुती चौक, नारायणपेठ येथल्या ऑफिसमध्ये आणि नाशिकला उपाध्ये चेंबर, अशोक स्तंभ इथे तुम्ही जाऊन स्वतः हे परचेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर जो IVR नंबर दिलेला आहे याच्यावरती संपर्क करा आणि स्टे ट्यून विथ अस. अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत नक्की आणू. थँक्यू सो मच.